तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक सिंपल इंडिकेटर। तर इंडिकेटरचं ॲक्युरेसी जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल अशा प्रकारचं इंडिकेटर सांगणार आहे। इंडिकेटरचं काही सेटिंग्स वगैरे आपल्याला काय करायचं नाही आहे। खाली तुम्हाला बरेच जणांना नाव दिसत असेल इथं, पण तुम्हाला लगेच नावावरती सर्च करायचं नाही आहे, कारण त्यामध्ये अजून बरेचसे प्रकारचे इंडिकेटर्स आहेत जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे। हा इंडिकेटरचा वापर कसा करायचा आणि कधी करायला पाहिजे ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला स्किप अजिबात करू नका, ज्याच्यामुळे तुमचं जे नॉलेज आहे ते मिस होईल आणि त्यामुळे तुमचं लॉसचं कारण तुम्ही स्वतः बनवू शकता। आणि ह्या व्हिडिओ नंतर ना तुम्हाला ह्या इंडिकेटरचं बॅक टेस्टिंग मात्र नक्कीच करायचं आहे। बरेच जण म्हणतात लॅगिंग इंडिकेटर आहे, असा आहे तसा आहे, पण कसं आहे, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असं फोर्स करणार नाही की तुम्ही हे करायलाच पाहिजे म्हणून। तुम्हाला जर एखादा इंडिकेटर लॅगिंग वाटत असेल, ते मार्केट नंतरनं जर सिग्नल देत असेल, तर तुम्हाला काय सोडून द्यायचं आहे। तिथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स नाही आहे की हे करायलाच पाहिजे म्हणून। फक्त एक मी तुम्हाला शिकवण्याची पद्धत करत आहे, त्या शिकवण्याच्या हेतूनेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। बाकी तुम्ही बॅक टेस्टिंग नंतर तुम्हाला समजेलच की इंडिकेटर किती काम करतोय, आणि जर इंडिकेटर काम करत असेल तरच तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे तुमच्या ट्रेडिंगमध्ये, आणि तुमच्या जबाबदारीनेच तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, कारण मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स वगैरे करणार नाही। एज्युकेशनल पर्पज ऑनली या व्हिडिओचा माझा एकच माध्यम आहे, हेतू आहे। ओके। तर इथं तुम्हाला सर्वात आधी इथं मी खाली दाखवतो तुम्हाला, या ठिकाणी इथं इंडिकेटर दिसत असेल तुम्हाला की इथं जे खाली इंडिकेटर लावलेलं आहे याच्यामध्ये ग्रीन कलर आणि रेड कलर म्हणजे हिरवा आणि लाल कलरचं तुम्हाला सिग्नल दिसतंय। आणि बऱ्याच जणांना इथं बघू शकता तुम्ही, इथं पूर्ण हिरवाच दिसतंय तुम्हाला आणि या साईडला पूर्ण लालच दिसतंय। तर कॅन्डल्स तर अशा प्रकारे बनत नाही आहे, पण हे कशामुळे होतं आहे, खालचं इंडिकेटर जे आपण लावलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दाखवत आहे। जर या इंडिकेटरला मी बंद केलं तर इथं बघू शकता आपलं नॉर्मल कॅन्डल्स दिसतात, पण तुम्हाला इंडिकेटर लावताच तुम्हाला कॅन्डलचे कलर चेंज दिसतील। मार्केट अप ट्रेंड असेल तर हिरवाच आणि डाऊन ट्रेंड असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त लालच कॅन्डल दिसतील। तर तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड कधी घ्यायचं, कधी कॉल घ्यायचं, कधी पुट घ्यायचं आणि टार्गेट किती घ्यायचं हे पण तुम्हाला आता सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ज्या वेळेस पण इथं बघू शकता तुम्ही रेड कॅन्डलवरनं ज्या वेळेस तुम्हाला हिरवा कॅन्डल दिसेल, त्वरित हिरवा दिसल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, कॉलमध्ये एंट्री करायचं आहे। आता बघू शकता तुम्ही नीट, इथं मी कर्सर ठेवलेलं आहे। खाली ज्यावेळेस हे सिग्नल जे आहे, हे लाईन जे आहे ते ज्यावेळेस हिरवा होईल, हिरवा झाल्याबरोबर एक्झॅक्ट वरच्या ह्याच कॅन्डलला तुम्हाला काय केलं आहे, मार्केटनं प्रोव्हाइड केलेलं आहे कॉलचं ट्रेड। असं समजून जर तुम्ही इथून ट्रेड घेतलात तर इथं बघू शकता या ट्रेडमधून तुम्हाला ह्याच कॅन्डलवरती लगेच ट्रेड घ्यायचं आहे। इथून ही एकच जर कॅन्डल आपण जर वरती बघितलं, आता तुम्हाला एक मी ट्रेडचं साधं सिंपल हे सांगतोय। आता जर तुम्ही हे निफ्टीचं मी इथं चार्ट घेतलेलं आहे आणि टाईम फ्रेम तुम्हाला 5 मिनिटाचं ठेवायचं आहे, आणि जर तुम्ही निफ्टीमध्ये बघत असाल याच्यामध्ये, तर इथं 30 पॉईंटचं तुम्हाला चार्टवरचे म्हणजे हे जे चार्टवरचे 30 पॉईंट असतात ते तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे। तुमचं जर प्रीमियम बघायचं म्हणलं तर याच्यामध्ये ॲट द मनीनं जर तुम्ही ट्रेडिंग बाईंग केला तर तुम्हाला 15 रुपयाचं प्रीमियम तुम्हाला वाढून मिळेल। ओके, हे तर झालं सिंपल निफ्टीचं। आणि बँक निफ्टीमध्ये तुम्ही 60 पॉईंट ठेवू शकताय। 60 पॉईंट कुठले, तर हे चार्टवरचे 60 पॉईंट म्हणजे तुमचं प्रीमियम किती वाढेल, 30 रुपयानं प्रीमियम वाढेल ॲट द मनीनं घेतलात तर। हे तर झालं क्लिअर तुम्हाला की टार्गेट किती घ्यायचं आहे। आणि SL पण सांगतोय तुम्हाला थोड्याच वेळात लगेच की SL कुठे ठेवायचं आहे। आता जर समजा इथं मी इथं कर्सर जे इथं ठेवलेलं आहे, खाली बरोबर एक्झॅक्ट हिरवाच इथं दिलं या ठिकाणी, तर तुम्ही बघू शकता हिरवा कलर झालं, हे खालची जी लाईन आहे ती हिरवा कलर झाल्याबरोबर आपल्याला ह्याच कॅन्डलवरती एंट्री करायचं आहे। आता तुम्हाला निफ्टीमध्ये किती म्हणलं मी, 30 पॉईंट म्हणलं। आता इथून बघा, इथून जर मी ट्रेड घेतलं खाली हिरवा कलर दिसल्याबरोबर, तर ह्याच कॅन्डलवरनं मी जर ट्रेड घेतलं, ते एकच कॅन्डल तुम्हाला बघू शकता तुम्ही जवळपास 35-36 पॉईंट। मग आपलं टार्गेट कितीचं आहे, फक्त आणि फक्त 30 पॉईंटचा। कशामध्ये, निफ्टीमध्ये। आणि तुम्ही बँक निफ्टीमध्ये 60 पॉईंट ठेवू शकताय। तर हे झालं तुमचं टार्गेट। इथं तुम्हाला एंट्री कशामुळं करायचं, खाली ग्रीन म्हणजे हिरवा कलर झाल्याबरोबर लगेच कॉलमध्ये एंट्री करायचं आहे। आणि तुम्हाला जर ह्याचं SL लावायचं म्हणलं तर SL कसं लावायचं आहे, याच कॅन्डलच्या खाली तुम्हाला थोडंसं बफर करून लावायचं आहे। म्हणजे तुमचं पॉईंट किती आहे, टार्गेटचा 30 पॉईंटचा आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 20 पॉईंटचं तुम्हाला SL लावून चालायचं आहे। एक अंदाजे सांगत आहे, तुम्ही जर लास्ट स्विंग जरी लावलं तरी काय हरकत नाही आहे। लास्ट स्विंग म्हणलं तर किती, हे 1:1 होतं आहे। इथून एवढं आणि इथून वरती एवढं, हे 1:1 होतं आहे। आणि तुम्हाला जर जास्तीत जास्त पुढचे पण कंटिन्यू जास्तीत जास्त मोठे टार्गेट घ्यायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, इथून ज्यावेळेस तुम्ही ट्रेड घेणार आणि खाली इथं कुठं जर तुम्ही या ठिकाणी इथं लावलं, तुम्ही याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या लोवरती लावलं किंवा प्रिव्हियस तुम्ही जर स्विंग बघितलं तिथं जर तुम्ही SL लावलं, तर मार्केट ज्यावेळेस 1:1 टार्गेट कंप्लीट करेल त्यानंतर तुम्हाला सिम्पली SL ट्रेल करून ह्या कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवायचं आहे। त्यानंतर मार्केट जर जसं पुढे जाईल त्या हिशोबाने तुम्हाला SL पण ट्रेल करत तुम्ही मोठे टार्गेट घेऊ शकताय। पण माझं सांगण्याचं म्हणणं काय, तुम्ही जर
1:1 जरी घेतलात तर त्यामध्येच तुम्ही समाधान मानून त्या ठिकाणी जर तुम्ही मार्केटमधून एक्झिट जर केलं तर एकदम बेटर राहील. कारण की छोटे मोठे टार्गेट घ्या, जास्तीत जास्त ट्रेडमधून तुम्हाला प्रॉफिट मिळेल. ओके, मोठ्या टार्गेटच्या अपेक्षामध्ये तुम्ही मोठं लॉस करून घेण्याच्या म्हणजे विचारात जाऊ नका अजिबात. मी तर सांगतो छोटे टार्गेट घेऊनच त्यामधनं तुम्ही एक्झिट होण्याचा प्रयत्न करा. आता हे जरा कॉल साईडचं. आता पुट साईडचं कधी ट्रेड घ्यायचं, आता खाली बघू शकता ज्यावेळेस हिरव्यावरनं लाल कलरची लाईन होईल, लाल कलर दिसल्याबरोबर तुम्हाला काय करायचं, वरती कॅन्डल बघू शकता. वरती कॅन्डल कुठला करे नका, ते बघू नका. फक्त खाली जे लाल कलरचं लाईन दिसतंय, जे रेज दिसतंय, ते लाल कलर दिसल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, इथं पुटमध्ये ट्रेड घ्यायचं आहे. पुटमध्ये आता तुम्ही ट्रेड घेतलं तर हिरव्या कॅन्डलच्या ह्या इथून घेतलं, इथून बघू शकता खाली कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास 52 पॉईंटचं. पण तुम्हाला काय करायचं, इथून जर तुम्ही याच हिरव्या कॅन्डलवरनं ट्रेड घेतलं, कशामुळं तर इथं खाली लाल दाखवल्यामुळं ट्रेड घेतलाय तुम्ही. घेतल्याबरोबर इथं वरती जर एस एल लावला तर 20 पॉईंटचं, चार्टवरचे 20 पॉईंट म्हणतो मी. ओके, तर प्रीमियम किती होतं तुमचं, 10 रुपयाचं. आणि त्यामध्ये टार्गेटमध्ये प्रीमियम तुमचं 15 रुपयाचं, म्हणजे जवळपास 1:1.5चं तुमचं टार्गेट असणार आहे. म्हणजे 1:1 पेक्षा थोडं पुढंच असणार आहे. तर एस एल एवढं घेऊन चालायचं आहे. आणि टार्गेट सांगितलेलं आहे तुम्हाला 30 पॉईंट म्हणून चार्टवरचे, तर त्याचं प्रीमियम 15 रुपये होतं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, इथून जर ट्रेड घेतला वरती तुम्हाला एस एल लावायचं, खाली 1:1 पहिला कंप्लीट करायचं आहे. मग इथून जे एस एल राहणार आहे वरचं, तर या लेवलला आणून ठेवायचं आहे कॉस्ट टू कॉस्ट. त्यानंतर ना एस एल ट्रेलिंग तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला ट्रेड कधी नाही घ्यायचं ते पण तुम्हाला सांगतोय मी, पण अजून 1-2 आपण बॅक टेस्टिंग बघूया खरंच की तुम्हाला पण समजेल. आता इथं खाली लाल कलर दिसतंय तुम्हाला. ओके, लाल कलर दिसतं, ज्यावेळेस हिरवा दिसेल तर वरती इथं खाली हिरवा कलरचं लाईन आलं आहे, पण वरती कुठलं आहे, लाल कलरचं कॅन्डल आहे. जर लाल कलरचं कॅन्डल, आता इथं खाली आपण कॅन्डल बघायचं नाही आहे, इथं खाली जर लाल कलरचं हिरवा झालं, हिरवा म्हणलं तर कॉल साईड, आणि एक्झॅक्ट ह्याच कॅन्डलवरती आपण जर ट्रेड घेतला, इथून जर ट्रेड घेतलं, बघू शकतो मार्केट किती मोठं वरती रॅली दिलेलं आहे. तुम्हाला जर ही रॅली घ्यायचीच असेल तर तुम्ही काय करू शकता, इथून ट्रेड एंट्री करू शकतो. आणि त्यानंतर ना एस एल तुम्हाला नक्कीच लावायचं. एस एल तुम्हाला अजिबात डिसिप्लिन म्हणजे हे करायचं नाही आहे, सोडायचं नाही. तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करायचं आहे, एस एल स्ट्रिक्टली लावायचंच आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्ही जर 1:1 गेलं तर त्याचं एस एल तुम्ही ट्रेल करून कंटिन्यू पुढचे पण टार्गेट घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकताय. पण एस एल ट्रेलिंग येत असेल तर करा. ओके, नाहीतर 1:1 घेऊन तुम्ही त्यातच समाधान मानलं तरी एकदम बेटर राहील त्यासाठी. आता इथं बघा, या ठिकाणी मी इथं काय केलं, आता इथं बघा, इथून आता हे वरनं हिरवा झालं, हिरवा झाल्याबरोबर लाल झाला, लाल झाल्यावर इथं वरती हिरवा कॅन्डल आहे. तर इथून बघितलं आपण ट्रेड, खाली इथं आपण काय केलं, लाल बघितलं, इथं लाल कलरचं लाईन बघितलं आहे, वरती याच कॅन्डलवरती एंट्री घेतलं. ओके, म्हणजे इथून एंट्री घेतलं, वरती इथं स्टॉप लॉस प्लेस केलं. त्यानंतर बघू शकता राईड मार्केट खाली कुठपर्यंत दिलं आहे, जवळपास 1:1, 2 आणि 3 पर्यंत पण गेलेलं आहे. ओके, आणि मी हे सांगतोय म्हणून हे एक्झॅक्ट होणार का नाही हे तुम्हाला कधी कळणार आहे, ह्याचं ज्यावेळेस तुम्ही बॅक टेस्टिंग स्वतः करणार त्यावेळेसच तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता ट्रेड कधी घ्यायचं नाही आहे हे तुम्हाला सांगतोय मी. आता जर तुम्हाला आता इथं वाटलं हिरवा, आणि कधी कधी इथं एकदा आपल्याला एस एल पण हिट होऊ शकतं, असं नाही की प्रत्येक स्ट्रॅटेजी 100 वेळा तुम्हाला प्रॉफिटच देणार असं नाही आहे. आता इथं खाली तुम्ही हिरवा बघितला म्हणून ट्रेड घेतलात या कॅन्डलवरती. ओके, या कॅन्डलवरती ट्रेड घेतलात, 1 मिनिट तर आपण काय करणार, इथं कर्सर ठेवूया आपण. जर हिरवा कलरवरती बघितलं तर ह्या कॅन्डलवरती आपलं दाखवतं या ठिकाणी ट्रेड कशामध्ये, कॉलमध्ये. तर वरती मार्केट काय केलेलं आहे, इथपर्यंत गेलेलं आहे, तर जास्त मोठं टार्गेट दिलेलं नाही आहे. जर तुम्ही ह्याच्यामध्ये समाधानी होत असाल, जर आपण त्याचे टार्गेट जर मोजले, पॉईंट जरी मोजला तिथून तिथपर्यंत, फक्त 23 पॉईंटचा म्हणजे मुवमेंट आहे तेवढ्याच कॅन्डलमध्ये, ह्याच्यामध्ये तुम्ही स्कॅल्पिंग केलं तर तुम्ही ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण काढू शकताय छोट्यात छोट्या टार्गेटमध्ये पण. आणि आता तुम्हाला ट्रेड कधी नाही घ्यायचं हे सांगतो मी तुम्हाला. आता इथं तुम्ही ज्यावेळेस कॉल घेताय त्यावेळेस ज्यावेळेस हिरवा दाखवतंय त्याच वेळेस तुम्हाला ट्रेड घ्यायचं आहे. असं नाही की आता मार्केट इथून असं हिरवं चाललं आहे म्हणून तुम्ही इथं एक हिरवा आलं आहे म्हणून तुम्ही ह्या जर लेवलला जर हिरवंच दिसू लागलं म्हणून जर कॉल ट्रेड घेतला, याच्यावरती बघू शकता तुम्ही सीधा तर इथून मार्केट काय केलेलं आहे, खाली पडलेलं आहे. खाली पडता पडता काय केलं, हिरवा इथपर्यंत दिलं, त्यानंतर इथं लाल दिलेलं आहे. लाल नंतर कुठलं, ह्या कॅन्डलवरती लाल दिलेलं आहे. मग तिथून मार्केट थोडंसं टार्गेट खाली दिलेलं आहे. म्हणून काय करा, ज्यावेळेस हिरवं दाखवल्याबरोबरच तुम्हाला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे, आणि ज्यावेळेस लाल दाखवल्याबरोबरच तुम्हाला पुटमध्ये एंट्री करायचं आहे. आणि टार्गेट स्टॉप लॉस पण तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता बघूया आपण काय करणार आहे, याचं थोडंसं आपण बँक निफ्टीमध्ये पण बघूया, म्हणजे तुम्हाला ह्याचं पण कन्फर्मेशन होईल की दोन्हीमध्ये पण तुम्हाला थोडं बॅक टेस्टिंग केल्यासारखं पण होतं, समजेल पण. ओके, तर आता इथं बघा, इथं खाली हिरवा आहे तर वरती एक्झॅक्ट बरोबर ह्या कॅन्डलला तुमचं काय झालेलं आहे, इथं म्हणजे इनिशिएट होतं तुमचं ट्रेड
या ठिकाणी तुम्ही घेऊ शकताय कुठल्या या कॅन्डलला. इथून जर ट्रेड घेतला याच कॅन्डलला खाली तुम्ही इथं एस एल लावलात आणि वरती बघू शकता टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे. जर आपण हे जे पॉईंट्स मोजले तर आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय पॉईंट्स, आता ह्या कॅन्डलवरती आपलं एंट्री झालेलं आहे. हा लाल कलरच्या इथूनच एंट्री झाल्याबरोबर खाली 30 पॉईंट कुठं होतात, सॉरी इथं बँक निफ्टीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे 50 पॉईंटपर्यंत तुम्हाला एस एल घ्यायचं आहे. कारण की आपलं 60 पॉईंटचं काय टार्गेट आहे आणि 50 पॉईंटचं कुठलं चार्टवरचे 50 पॉईंट म्हणतोय मी, ते जर एस एल बघितलं तुम्ही हितपर्यंत आहे. कारण मार्केटमध्ये बँक निफ्टीचा व्हॉलेटाईल थोडं जास्त असतोय. हितपर्यंत आपलं टार्गेट असणार आहे आणि वरती बघू शकता टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे इथपर्यंत जवळपास 138 पॉईंट. ओके 138 पॉईंट म्हणजे काय, ह्या कॅन्डलवरून तुम्ही जर कॉल साईडला एंट्री घेतलं आपलं 50 पॉईंट इथं होतं आहे आणि वरती इथपर्यंत मार्केट गेलं आहे किती 142 पॉईंट, म्हणजे 1:3चं तुमचं इथं रिस्क रिवॉर्ड रेशो होतं आहे. पण तुम्हाला मी काय सांगतोय फक्त आणि फक्त तुम्ही 60 पॉईंटचं जरी टार्गेट ठेवला तुम्ही तरी खूप मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये. चार्टवरचे 60 पॉईंट म्हणजे इथं 30 रुपये तुमचं प्रीमियम असणार आहे. ओके हे झालं बँक निफ्टीचं एक छोटंसं एक्झाम्पल म्हणून. अजून एक दोन एक्झाम्पल बघूया आपण. खाली लाल दाखवलं तर वरती कॅन्डल बघू नका अजिबात, खाली लाल दाखवलं या ठिकाणी वरती बघा ते हिरव्या कॅन्डलवरती आपल्याला एंट्री भेटत आहे. ओके या कॅन्डलच्या इथून आपण जर एंट्री केलं वरती स्टॉप लॉस प्लेस केलं 50 पॉईंटचे चार्टवरचे 50 पॉईंटचे आणि त्यानंतर खाली बघू शकता ट्रेड इथपर्यंत दिलं आहे. दोनच कॅन्डलमध्ये ट्रेड दिलं आहे म्हणजे किती 5 आणि 5 10 मिनिटात, कारण 5 मिनिटाचा आपण टाईम फ्रेम ठेवलेला आहे. 10 मिनिटात तुम्हाला इथून इथपर्यंत खाली ट्रेड दिलेला आहे. तर एक दोन एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण बघूया या ठिकाणी या इंडिकेटरचं सेटिंग. तर सेटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी इथं इंडिकेटर सेक्शन आहे आणि तुम्ही याला ट्रेडिंग व्ह्यूवर बघू शकता. दुसऱ्या कुठल्या ब्रोकरेजवरती हा इंडिकेटर आहे की नाही मला माहीत नाही आहे, त्यामुळे तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूचा वापर करू शकताय 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. इंडिकेटर सेक्शनमध्ये यायचं आहे. नीट लक्ष द्या अजिबात, म्हणजे बरेच जण काय करतात नाव व्यवस्थित बघत नाहीत ना, मग त्यामुळं काय करतात तिथं चुकीचं एंटर करतात आणि त्यांना ते इंडिकेटर भेटत नाही, मग कमेंट करतात. तर इथं नीट बघू शकतो याचं तुम्ही नाव नीट बघा, एंड पॉइंटेड SSA ऑफ नॉर्मलाइज्ड प्राइस ऑसिलेटर, इथं पुढं लॉक्स म्हणून लिहिलेला आहे. नीट बघू शकतो इथं समोर मी टिक करतोय. या इंडिकेटरचा तुम्हाला काय करायचं आहे वापर करायचा आहे. याच्यामध्ये बरेचसे इंडिकेटर दिसतील तुम्हाला, पण त्यामध्ये जायचं नाही आहे. तुम्ही हे जे नाव आहे त्याच इंडिकेटरचा वापर करा. याच नावाचे अजून सेम बरेचसे इंडिकेटर असतील. तर याच्यामध्ये आपल्याला सेटिंग काहीच करायचं नाही आहे. ॲज इट इज जसं आहे त्याच लेवलचं आपल्याला सेटिंग ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचं चेंजेस आपल्याला करायचं नाही आहे. फक्त काय ह्या इंडिकेटरला जर आपण बंद केलं तर वरती नॉर्मल कॅन्डल येतात आणि जर याला चालू केलं तर वरती या इंडिकेटरच्या हिशोबानं वरती आपल्याला कॅन्डल्सचे कलर दिसून येतात. ओके अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ एकदम मस्तमध्ये इंडिकेटरचा सेटअप कसा वाटला हे तर तुम्हाला समजणार आहे तुमच्या बॅक टेस्टिंग नंतरच. आणि कुणी कमेंट करू नका लॅगिंग आहे मार्केट झाल्यानंतर दाखवतंय, त्यापेक्षा स्वतः तुम्ही याच्यामध्ये काय करा मार्केटमध्ये अनुभवा या गोष्टी, कारण मी फक्त तुम्हाला शिकवण्याचं एक काम करत आहे, बाकी कुठल्याही प्रकारचं फोर्स करणार नाही. तर शिकवण्यामध्ये तुमचा माझा हेतू काय, तर तुम्ही याच्यामधून काय समजून घेतलात शिकून घेतलात तर तुमचं त्यामध्ये फायदेशीर ट्रेड तुम्हाला मिळू शकतं. तर या इंडिकेटरचा जास्तीत जास्त तुम्ही बॅक टेस्टिंग करा. तुम्हाला जर कन्फर्म वाटत असेल तरच तुम्ही याचा वापर करावा, अन्यथा सोडून द्यावा. ओके अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलवरचे व्हिडिओला व्हिजिट करा. एकदम सोप्या पद्धतीचे इंडिकेटर बरेचसे मी स्ट्रॅटेजी वगैरे टाईम फ्रेम वगैरे मी बरेचसे काय सांगून ठेवलेलं आहे. ओके आणि आता भेटूया असेच एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच मित्रांनो.